धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याबरोबर आहेत. दादा, तुम्ही एकनाथ शिंदेची मेमिगिरी केली, पण शिरसाट असं म्हणतायत की मातुश्रीची दारं उघडी आहेत का? सगळ्यात महत्त्वाचं, आता नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये आमच्या उमेदवाराचा प्रचार त्या ठिकाणी आम्ही करतोय. पण सरकारमधल्या बसलेल्या मंडळींना असं वाटायलंय की जनतेच्या टॅक्सच्या रूपानं आलेला पैसा जणू काही आपलीच वडिलोपार्जित इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, अशा पद्धतीची विधानं प्रमुख पदावर राज्यातल्या बसलेल्या माणसाकडनं होत आहेत आणि ते दुर्दैवी आहे. आता मी जरी खासदार असतो तर मला जेवढ्यांनी मतदान केलं तेवढ्याचाच मी खासदार आहे का? तेवढ्याचीच मी कामं करायची का? मी ज्या अर्थी खासदार आहे त्या अर्थी ज्यांनी मतं टाकली त्याचाही मी खासदार आहे, नाही टाकली त्याचाही मी खासदार आहे. त्यामुळं कामं करत असताना भेदभाव न करता, दुजाभाव न करता, ममत्व भाव, आकसभाव न ठेवता सगळे आपल्या पुढं समान आहे असं समजून आम्ही काम करतोय. पण त्याच्या विरुद्ध आमच्या माणसाला काट मारली तर तुमच्या माणसाला काट. कोण म्हणतंय तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, कोण म्हणतंय तिजोरीचा मालक आमचा आहे, कोण म्हणतंय तिजोरीचे पैसे आमचे आहेत. म्हणजे सगळं काही जे आहे ते फक्त तिजोरीसाठीच आहे का? पैशासाठीच आहे का? पण त्या तिजोरीतले आलेले पैसे हे सर्वसामान्य माणसाच्या टॅक्सच्या रूपानं जमा केलेले पैसे आहेत. ह्याचा विसर त्या ठिकाणी राजकारणी माणसाला पडलाय आणि त्याची आठवण करून देणं, हा पैसा जनतेचा आहे आणि जनतेनं आपल्याला मतदान करून तिथं बसवलंय आणि लोकशाहीमध्ये जनतेकडनं जमा केलेला पैसा टॅक्सच्या रूपानं हा जनतेसाठी खर्च करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण फक्त विश्वस्त म्हणून काम करतोय आणि आपण सगळ्यांसाठी काम करणं अपेक्षित आहे, ते करावं हीच अपेक्षा आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी 12 वाड्या आणि 13 तेर एवढ्याचा मी पाटील आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना दत्तक पाटील म्हटलात. ही वस्तुस्थिती आहे, विचारा आपण. राणा पाटलाचे आजोबा बाजीराव पाटील हे त्या ठिकाणी फंड पाटलाच्या घरी दत्तक गेलेत आणि त्यांना तिथं दत्तक देण्यासाठी राजे निंबाळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट, त्या काळी हैदराबादचं कोर्ट होतं, त्या काळात आमचे पंजोबा भूपालराव राजे निंबाळकर ह्यांनी त्यांना तिथं फंड पाटलाच्या घरी दत्तक बसवण्यासाठी वारस म्हणून जी त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई लढली, त्या काळात फार खर्चिक असायच्या न्यायालयीन लढाई आणि ही वस्तुस्थिती आहे. राजे निंबाळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट त्या ठिकाणी विकावी लागलेली आहे, तो न्यायालयीन लढा त्यांना तिथं पाटील म्हणून बसवण्यासाठी. आणि जी मंडळी म्हणतायत की मी तेरगावचा पाटील आहे, 12 वाड्याचा पाटील आहे, त्या तेरगावात 5 दिवसानं अशुद्ध पाणी ही पुरवठा करते. जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा त्या तेरमध्ये त्यांच्या पत्नी उभ्या असताना ह्या ओमराजेला 800 मताची आघाडी त्यांच्याच तेरगावातनं आहे आणि ज्या 12 वाड्या राहिला प्रश्न, त्या 12 वाड्याचं सुद्धा एकदा मतदान बघावं. माणसाची मला वाटते त्यांच्या पाटीलकीच्या बाबतीत बोलताना त्यांनी असं सांगितलं की मी 12 वाड्याचा आणि तेरचा पाटील आहे म्हणून माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे. मी त्यांना उलटा प्रश्न केला की बाबा आपल्यासारख्या अनेक पाटील ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांच्याकडं 200-200 एकर जमीन आहे, ते बिचारे ऊसाचं उत्पन्न घेतात, सोयाबीनचं घेतात, द्राक्षाचं घेतात, पण तरी सुद्धा त्यांच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना 7 कोटीची गाडी घेऊन फिरता येत नाहीये. मग तुम्ही नेमकं वेड्या बाबळीचं पीक घेऊन तुमच्या शेतात तुम्ही 7 कोटीच्या गाडीतनं कशाच्या आधारे फिरताय? माझा सांगायचा आणि म्हणायचा उद्देश एकच होता की 40 वर्ष पिता मंत्री असताना आणि तुम्ही 5 वर्ष मंत्री असताना जो भ्रष्टाचार केला आणि त्याच्यातनं पैशाचा अपहार केला, तेरणा ट्रस्ट आपण पळवली, हाणली, कारण त्याच्यावर आता आजीवन अध्यक्ष तुमचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील, आजीवन सदस्य राणा पाटील, आजीवन सदस्य मल्हार पाटील, आजीवन सदस्य अर्चना पाटील, ही हाणली तुम्ही. आणि त्यांनी असं म्हटलंय की बाबा तुम्ही खासदार आहेत ह्याची तुम्हाला जाण नाही, तुम्ही फक्त रील स्टार आहेत. कसं आहे, आता ही माझी 2री टर्म आहे आणि विधिमंडळातली माझी 3री टर्म आहे. एकदा विधानसभेला त्यांना, दुसऱ्यांदा त्यांचे पिताश्री 2014ला लोकसभेला जवळपास 2.5 लाख मतांना त्यांचा पराभव झाला. 2019ला त्यांचा स्वतःचा 1,27,000 इतक्या मताच्या फरकाने पराभव झाला आणि आत्ता 2024ला त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई ह्यांनी तर ह्या दोघांचंही रेकॉर्ड मोडून टाकलं. 3,30,000नी त्यांचा पराभव झाला. मला वाटते तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना काय केलं हा प्रतिप्रश्न केला तेव्हा माझं एकच उत्तर आहे की आम्ही
जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला चालू केलं आणि ह्या वर्षी तिथून डॉक्टर झालेली मुलं बाहेर पडतात, तेही शासनाच्या मालकीचं. त्यांच्यासारखं मुंबईला नेरूळला नेऊन नाही कॉलेज काढलं आणि त्यांच्यासारखं एका MBBSच्या ॲडमिशनला 1.5-2 कोटी रुपये गोरगरीब लोकांकडनं नाही वसूल केले MBBSच्या ॲडमिशनसाठी. एकाही गरीब शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर पिता पुत्राला आव्हान आहे माझं की फुकट तुम्ही डॉक्टर केलेलं त्या कॉलेजमधनं दाखवा आणि मग सांगा. ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही जे काम केलंय ते दिसतंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, सोलापूर तुळजापूर धाराशिवचा रेल्वे मार्ग असेल, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला रामदारा तलावापर्यंत प्राधान्यक्रम द्यायचा निर्णय हा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी झालेला आहे जयंत पाटील साहेबाच्या सहीनं. मेडिकल कॉलेज उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्या सहीनं झालेला आहे. आणि ही जी केलेली कामं आहेत ती त्या ठिकाणी ग्राउंडवर आहेत. आणि आपल्या सगळ्याला माहीत असेल की रेल्वे हा विभाग केंद्र सरकारकडे येतो. मी खासदार आहे आणि खासदार असताना 2014ला ज्या नरेंद्र मोदींनी ह्या रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली होती, 19 पर्यंत एक वीट सुद्धा गेली नव्हती. तो रेल्वेचा प्रकल्प मी 19 पासून पाठपुरावा करून त्याला गती आणली आणि आपल्या माहितीसाठी तुळजापूरपासून धाराशिवपर्यंतचा जो रेल्वे मार्ग आहे ह्याची इंजिन ट्रायल त्या ठिकाणी मार्च 2027ला होईल आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग सुद्धा तातडीनं कसा होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. फरक एक आहे, मला नारळाचं पोतं घेऊन फिरायची हौस नाही, माझी ती पद्धत नाही. खासदार म्हणून माझं काम करणं कर्तव्य आहे आणि ते मी प्रामाणिकपणे काम करून पार पाडतोय. मी त्यांच्यासारखं नाटक करत नाही. आपल्या माहितीसाठी ह्यांनी बॉम्बे रेंजची घोषणा केली, ह्यांनी मोगली एरंडपासून त्या ठिकाणी बायोडिझेलच्या निर्मितीच्या प्रकल्पाची घोषणा केली, ह्यांनी वायनरीच्या प्रकल्पाची घोषणा केली, ह्यांनी व्हिडिओकॉनच्या प्रकल्पाची घोषणा केली, ह्यांनी मोपेडच्या कारखान्याची घोषणा केली, ह्यांनी हिऱ्याला पैलू पाडायच्या कारखान्याची घोषणा केली. एवढ्या घोषणा केल्याच्या नंतर एक तरी प्रकल्प धाराशिव जिल्ह्यात अस्तित्वात आहे का? नुसत्या घोषणा. ह्या 5 वर्षात बारकी घोषणा, तेवढं पुढच्या 5 वर्षात त्याच्यापेक्षा मोठी घोषणा. मला वाटतं ही वस्तुस्थिती धाराशिवच्या जनतेनं ओळखलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी जनतेचे जे पैसे लुबाडलेत मंत्री असताना त्या पैशाच्या जीवावर राजकारण करायचे दिवस संपलेत असं जनतेनं त्यांना अतिशय निक्षून सांगितलेलं आहे. शेवटचा प्रश्न, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि मकरंद राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवची नगरपालिका ज्यावेळी होती त्यावेळी 200 कोटी रुपयापर्यंतचे घोटाळे तुम्ही केले असा भाजपचा आरोप आहे. दुर्दैवी आहे, 4 वर्ष काय भारतीय जनता पार्टी झोपली असती तुम्हीच सांगा. आज अनेक चांगली माणसं, एकनाथ शिंदे साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, प्रफुल्लजी पटेल, किती लोकांची नावं घेऊ मी, प्रताप सरनाईक, ज्यांच्यावर ईडीच्या चौकशा लावल्या, दाढी टाकल्या आणि मग जसे ते भारतीय जनता पार्टीला मदत करायला तयार झाले तसं त्या पुढं चौकशाचं काय झालं ह्याच्या बाबतीत हसन मुश्रीफ, किती तर नावं घेता येतील. आम्ही जर असं काही काळबेरं केलं असतं तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शुद्ध व्हायला पालतो पडलो असतो. जसं पाटील पिता पुत्र 45 वर्ष हाणलेली जनतेची संपत्ती आता आपण जर शरद पवारांबरोबर राहिलो तर त्या ठिकाणी आपल्यावर ईडीची धाड पडते, आपली ट्रस्ट त्या ठिकाणी हिणावली जाते. असं म्हणल्याच्या नंतर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले, स्वच्छ झाले, पवित्र झाले. तसं आम्ही आमचा पक्ष बदलला नाही, आम्ही आमची पार्टी बदलली नाही, आमची सत्ता गेली तरी आम्ही आहे त्याच ठिकाणी प्रामाणिकपणे राहिलोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पार्टी सोडण्यासाठी 100 कोटी रुपयाचं आमिष ज्या लोकांनी दाखवलं, मंत्रिपदाचं आमिष दाखवलं, त्याच्यावर लात मारून प्रामाणिकपणे थांबलेली आम्ही माणसं आहेत आणि जनतेने हे बघितलंय. त्याच्यामुळं प्रामाणिक कोण आहे आणि भ्रष्टाचारी कोण आहे हे आता आपण जनतेला सांगायची गरज नाही. जनता सर्व जाणून आहे आणि जनता वारंवार मतदान करून ते सिद्ध करून दाखवते. प्रताप सरनाईक म्हणले ऑपरेशन टायगर सुरू आहे, थोड्या दिवसात निकाल येईल धाराशिव जिल्ह्यात. त्यांचं म्हणावं जी वाघ आलाय का त्या यवतमाळचा ते आधी पकडा म्हणावं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.